नमस्कार. कवी श्रीधर पंडित विरचित श्री हरिविजय हा ग्रंथ आपण वाचत आहोत. आज आपण 30व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. ह्या अध्यायाच्या सुरुवातीला विष्णू कसा उदार आहे याचं वर्णन कवी श्रीधरांनी केलं आहे. दरिद्री सुदामेला त्यांनी द्वारकातुल्य नगरी दिली. त्यानंतर द्वारकावतीत काय झालं ह्याचं वर्णन या अध्यायात केलं आहे. एके रात्री श्रीकृष्ण चुकून सत्यभामेच्या मंदिरात गेला. ती रात्र मित्रवंदेची होती. सत्यभामा दोन्ही हात कमरेवर ठेवून उभी होती. तिला पाहून श्रीकृष्ण म्हणाला की सुखी आहेस ना मित्रवंदे, मी तुझ्यासाठी आलो आहे. श्रीकृष्णाचं तोंडचं ते वाक्य ऐकून सत्यभामा रागवली. आपल्या सवतीचं नाव घेऊन कृष्णाने आपल्याला हाक मारली याचा तिला राग आला. त्या रागाच्या भरात ती श्रीकृष्णाला म्हणाली की यावे यावे जी कंसासुरा, मथुरा सोडून तुम्ही द्वारकेत कसे आलात. आपल्या वैऱ्याचं नाव ऐकून श्रीकृष्णाला खूप राग आला. तो सत्यभामेला म्हणाला की तुला असा भ्रम का झाला, तू काय वेडी झाली आहेस का, मला कंसाच्या नावाने हाक मारतेस ते. त्यावर सत्यभामा श्रीकृष्णाला म्हणाली मग मित्रवंदा कुठे आहे ते तरी मला दाखवा बरं. सत्यभामेच्या मनात काय विचार चालला आहे हे ऐकून श्रीकृष्णाला हसू आलं आणि सत्यभामेचा गर्व जाणून तो त्याच क्षणी तिथून गुप्त झाला. श्रीकृष्ण गुप्त झाला आहे हे पाहून सत्यभामेला वाटलं की माझ्या हातचं निधान गेलं. मी खरंच वेड्यासारखी वागले. मी अमृतपात्र लवणलं, परब्रह्म माझ्या घरी आले आणि मी त्याचा अव्हेर केला. ती विव्हल झाली. ती आपल्या सख्यांना म्हणाली की मला भेटायला परमात्मा आला आणि मी त्याचा अव्हेर केला. इंदिरावराला आणण्यासाठी मग सत्यभामेने दूतीला पाठवलं. दूतीने जगज्जीवनाला सांगितलं की सत्यभामेच्या मंदिरी चला, ती तुमच्यासाठी व्याकुळ झाली आहे. श्रीकृष्णाने दूतीला वस्त्रे आणि आभूषणं दिली आणि तिच्याबरोबर निरोप पाठवला की गजगमने, माझं तुझ्या मंदिरी येणं आता शक्य नाही. सत्यभामा तिच्या मंदिराच्या दारात व्याकुळ होऊन वाट पाहत होती. तिला आपलं मंदिर उदास वाटत होतं. मंदिरातले दीप तेजोहीन वाटत होते. श्रीकृष्णाकडे पाठवलेल्या दूतीची ती आतुर होऊन वाट पाहत होती. सत्यभामा श्रीकृष्णाच्या चिंतनात व्यग्र असताना अचानक दूती आली. तिला पाहून सत्यभामेच्या मनात संशय उभा राहिला. तिने दूतीला नाना प्रश्न विचारले. तुझा श्वासोश्वास जलद का होतो आहे, तुझे केस का विस्कटले आहेत, तुझं वस्त्र का भिजलं आहे, तू हरिरूप रत झालीस अशीच चिन्ह दिसत आहेत, इत्यादी. हे प्रश्न ऐकून दूतीने तिच्या प्रश्नांची उत्तर उपरोधाने दिली. शेवटी ती म्हणाली की मला तुम्ही दूषणं लावू नका. तिच्या हातातली वस्त्र पाहून सत्यभामा तिला म्हणाली की अशी दिव्य वस्त्र आणि आभूषणं श्रीकृष्णाने मला दिली नाहीत आणि तुला ग कशी ही वस्त्र दिली. सत्यभामेच्या या प्रश्नावर दूतीने उपरोधाने उत्तर दिलं की अगं, तुझा पती परशुधर, तो क्षत्रियांचा वध करून परतला तेव्हा मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले, म्हणून त्याने मला ही वस्त्र दिली. मग दूती समजावणीच्या स्वरात म्हणाली की बाई, मी तुमची सखी म्हणून त्यांनी मला ही पाठवणीची वस्त्र दिली. दूतीने दिलेल्या उत्तराने सत्यभामेचं समाधान झालं नाही. ती दूतीवर प्रश्नांचा भडीमार करतच होती आणि दूती त्या प्रश्नांची उत्तर देताना विष्णूच्या विविध अवतारांचे दाखले देऊन प्रश्नानुरूप उत्तरं देत होती. सत्यभामेने दूतीवर आणखी एक आरोप केला की तू नक्कीच कृष्णसुख भोगलंस आणि आता निरनिराळी उत्तर देऊन सारवासरव करते आहेस. दूतीच्या उशिरा येण्यामुळे संशयाने ग्रासलेल्या सत्यभामेने आपल्या मंदिराचं दार बंद केलं आणि ती आपल्या मंचकावर झोपली. मनोमन ती श्रीकृष्णाचा धावा करू लागली. तिच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. तिचा अंतर्भाव जाणून श्रीकृष्ण तिच्या मंदिराच्या दाराजवळ आला. त्याने टिचकी वाजून तिला सावध केलं. हा आपला माधवच आहे हे जाणून कृतक क्रोपाने सत्यभामा म्हणाली की एवढ्या रात्री कोण चोर आला आहे. मग श्रीकृष्ण तिला म्हणाला की अगं, मी माधव आहे, तुझे डोळे निद्रेमुळे भ्रमलेत वाटतं. सत्यभामा म्हणाली तू वसंत आहेस तर वनात जा, इथे का आलास. हरी म्हणाला मी चक्रधर आहे. सत्यभामा म्हणाली की तू कुंभार आहेस तर मग रात्री का आलास. हरी म्हणाला की मी धरणीधर आहे. तर त्यावर सत्यभामा म्हणाली की तूच फणीवर आहेस. एवढ्या रात्री कोणाला डंख करायला आला आहेस. श्रीकृष्ण म्हणाला अगं, मी कालिया अगासूर यांचा संहार करणारा महावीर आहे. त्यावर सत्यभामा म्हणाली की म्हणजे तू गरुड आहेस. मग पूतनारी श्रीकृष्ण म्हणाला की मी भोगवेळी आलो आहे. त्यावर सत्यभामा हसून म्हणाली की आपल्या कांतेला सोडून आलेला तू वानर असणार.
तू आता परत जा. माझा पती आत्ता येईल, तो तुला शिक्षा देईल. त्याच्यासारखा सत्यवादी आणि एकपत्नीव्रती दुसरा कोणी नाही. सत्यभामेचं हे उत्तर ऐकून श्रीकृष्णाला हसू आलं. सत्यभामेने दार उघडलं आणि तिने हरिचरणानं मिठी घातली. ती म्हणाली की आदिपुरुषा नारायणा, मी उद्धटपणाने बोलले त्याबद्दल मला क्षमा करा. मी तुमची दासी आहे. मग तिने श्रीकृष्णाचा हात धरला आणि त्याला शेजेवर बसवलं. त्याची षोडशोपचारे पूजा केली. पूजा झाल्यावर सत्यभामेने श्रीकृष्णाला विचारलं की तुम्ही इतका वेळ कुठे होता? श्रीकृष्णाने सांगितलं की मी मृगयेसाठी गेलो होतो, तिथे उशीर झाला. सत्यभामेच्या मनातला संशय आता परत जागा झाला आणि ती श्रीकृष्णाला काही खोचक प्रश्न विचारू लागली. श्रीकृष्ण त्या प्रश्नांची उत्तरं देत होता, पण तिच्या मनातला संशय काही फिटत नव्हता. ती श्रीकृष्णाला म्हणाली की तुम्ही सांगता आहात ते सत्य आहे, याला प्रमाण काय? त्यावर श्रीकृष्णाने नाना उपाय सांगितले. तो म्हणाला की मला तू समुद्रात टाकून दे, मी खरा असेन तर तरेन. त्यावर सत्यभामा म्हणाली की तुम्ही तर समुद्रामध्ये शयन करता, त्यामुळे हे काही प्रमाण होणार नाही. मग श्रीकृष्ण म्हणाला की एका कुंभात सर्प घालून आण, मी खरा असेन तर तो मला दंश करणार नाही. त्यावर सत्यभामा म्हणाली की तुम्ही तर सर्पावरच शयन करता, तो कसा तुम्हाला दंश करेल? मग श्रीकृष्ण म्हणाला की ह्या भूमंडळावर जे खडतर दैवत असेल त्याच्या देवळात मला ठेव, तोच माझा निवाडा करेल. त्यावर सत्यभामा म्हणाली की सगळे देव तुमचे नोकर आहेत, ते कसा तुमचा निवाडा करतील? मग श्रीकृष्ण म्हणाला की तू मला तुला यंत्रात बसव, तराजूच्या खालच्या पट्टीवर घाव घालताच पारडं अंतराळी होईल आणि सत्य असत्याचा निवाडा होईल. त्यावर सत्यभामा म्हणाली की तुमच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, तुमचं वजन करता येईल, मी असा तराजू कुठून आणू? तुमच्याजवळ प्रमाण मागितल्यावर सगळंच अप्रमाण होतं, म्हणून मी तुमचे चरण धरले आहेत. मग एकांत सुखशयनी श्रीकृष्णाने सत्यभामेला भोग दिला. एके दिवशी नारद मुनी सत्यभामेच्या घरी गेले. तिने नारदांना बसायला आसन दिलं, त्यांची षोडशोपचारे पूजा केली आणि मग त्यांना म्हणाली की श्रीकृष्ण जन्मोजन्मी माझे पती व्हावेत असं मला वाटतं. त्यासाठी कोणतं व्रत, कोणतं दान मी करावं ते तुम्ही मला सांगा. तिचं बोलणं ऐकून नारद हसले. हिला हरिमहिमा माहीत नाही, म्हणून ही पुन्हा जन्म मिळण्याचा विचार करते आहे. ही श्रीकृष्णाची पत्नी झाली तरीही अजून अज्ञानी आहे. बेडूक जरी कमळाजवळ बसला तरी त्याला कमळाचा सुवास येत नाही, त्याला चिखलात लोळणंच आवडतं. हिचा हा अभिमान समूळ नष्ट होईल असं काहीतरी केलं पाहिजे, असा विचार नारद मुनी करतात आणि तिला सांगतात की कृष्णाचं दान दे, म्हणजे तो जन्मोजन्मी तुझा पती होईल. मग सत्यभामेने एकांतात असताना श्रीकृष्णाला विचारलं की मी तुमचं दान दिलं तर चालेल का? सत्यभामेचा हा विचित्र प्रश्न ऐकून श्रीकृष्णाला हसू आलं. श्रीकृष्ण तिला म्हणाला की तुझ्या मनात आलं आहे तर दानाला उशीर करू नकोस, ते लगेच देऊन टाक. मग सत्यभामेने ब्राह्मणांना विचारलं की कृष्ण दान म्हणून घेता का? त्यावर ब्राह्मण तिला म्हणाले की आम्ही सोवळे ब्राह्मण आहोत, हा कृष्ण परमकपटी चोर आहे, त्याचा आमच्या घरी संचार व्हावा असं आम्हाला वाटत नाही. याला लागणारी उत्तम वस्त्र आणि अलंकार आम्ही कुठून आणणार? अविद्येने वेढलेले, कृष्ण महिमा न जाणणारे ते ब्राह्मण कृष्णदानाचा अंगीकार करायला तयार होईनात. मग सत्यभामा नारदांकडे गेली आणि त्यांना सांगितलं की कृष्णदान घ्यायला कोणीही तयार नाही, तुम्हीच या कृष्णदानाचा अंगीकार करा, तुम्हीच त्यासाठी पात्र आहात. नारद म्हणाले की मी हे दान अवश्य घेईन. पूर्ण ब्रह्म असा हा पुराण पुरुष माझ्या हाती आणायचेच येत आहे. मग सत्यभामेने श्रीकृष्णाला सांगितलं की तुमचं दान मी नारदांना करत आहे, तेच या दानासाठी योग्य आहेत. श्रीकृष्णाने तिला सांगितलं की पुष्यार्क योग आहे, असा मुहूर्त पुन्हा साधता येणार नाही, तरी त्वरा कर. सत्यभामेने संकल्प करून श्रीकृष्णाचं दान नारदांना दिलं. मग नारदाने श्रीकृष्णाजवळ आपली ब्रह्मवीणा दिली आणि श्रीकृष्णाला सांगितलं की मूळ आत्मस्थानाचं अनुसंधान तुटू देऊ नकोस, एखादं जरी अनुसंधान तुटलं तरी नाश होईल. नारद श्रीकृष्णाला घेऊन निघाले. द्वारकेतले लोक म्हणू लागले की जगज्जीवनाच्या खांद्यावर ओझं देऊन हा नारद चालला आहे. नारद श्रीकृष्णाला म्हणाले की ऋषिकेशा, हळूहळू का चालतो आहेस? अजून घराची आशा सुटली नाही का? तू परमार्थ कसा साधणार? नारदाने श्रीकृष्णाला नेल्यानंतर सत्यभामा तिच्या सदनी वियोगाच्या अग्नीमध्ये जळत होती, तळमळत होती. सत्यभामेच्या घरी सगळ्या कृष्णकामिनी जमल्या. जांबुवंती तिला म्हणाली की असं कसं केलंस?
दान म्हणून श्रीकृष्णाला अर्पण केलंस. आम्ही इतक्या जणी असताना तू काय त्याची एकच धनी नव्हतीस. तू आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहेस. मित्रवंदा म्हणाली की जळलं तुझं शहाणपण. तू तर श्रीकृष्णाला निर्विकार वस्तू समजून दान करून टाकलंस. लक्ष्मणा म्हणाली की तुझं ज्ञान आज कळलं. जगत जीवनाला नरकासुराशी नेऊन भिडवलंस आणि 16 सहस्र सवती घेऊन आलीस आणि आता तू तर दान म्हणून त्याचंच अर्पण केलंस. याज्ञजिती म्हणाली की तू तर सवती मत्सरच साधलास आणि दान म्हणून श्रीरंग दिलास. हा शास्त्रार्थ तुला कुणी सांगितला? नारदांनी आणलेलं स्वर्गसुमन श्रीरंगाने रुक्मिणीला दिलं म्हणून तू अनर्थ केलास. तुझे गुण आम्हाला कळले बरं. तुझी ही करणी म्हणजे सारखी क्षुधा लागते म्हणून पोट फाडून टाकण्यासारखीच आहे. मद्रावती म्हणाली की जळो तुझं ज्ञान. ज्याचं स्मरण केलं असता जन्मसंसार बंधन तुटतं त्या निर्गुणाला तू गुण लावलेस. इतक्यात देवकी धावत आली. ती म्हणाली की अगं, ज्याला मी माझ्या पोटी 9 मास व्हायला, जो अंतर्बाह्य निर्मळ आहे, मी जवळ असताना आणि ह्या त्याच्या 16 सहस्र स्त्रिया असताना त्याचं दान देणारी तू त्याची स्वामिनी आहेस का? सगळ्यांचे बोल ऐकून सत्यभामा खाली मान घालून उभी राहिली. कोणालाही तिने प्रत्युत्तर दिलं नाही. बलरामानेही ही वार्ता ऐकली आणि तो श्रीकृष्णाला परत आणण्यासाठी चतुरंग दळ सिद्ध करून निघाला. वसुदेव, उद्धव, अक्रूर आणि उग्रसेन हेही त्याच्या मागे धावले. ते म्हणत होते की सत्यभामेला फसवून या नारदानं श्रीकृष्णाला पळवून नेलं आहे. दूरवरून येणारं सैन्य पाहून श्रीकृष्ण नारदांना म्हणाला की यदुवीर आणि माझे वडील आता मला शिक्षा करतील. त्यावर नारद श्रीकृष्णाला म्हणाले की मी त्यांना योग्य ते उत्तर देतो, तू माझ्या पाठीशी राहा. नारदांजवळ आलेले वसुदेव आणि बलराम म्हणाले की श्रीकृष्ण आमचं जीवन आहे. सत्यभामेला वचनात गोवून तू त्याला घेऊन चालला आहेस. नारद म्हणाले की मी काही ठकवून कृष्णाला नेत नाही. तुम्ही सैन्य घेऊन माझ्या पाठीमागे का आलात? मी तर एकटा ब्राह्मण आहे. सत्यभामेनं दिलेलं दान तुम्ही परत मागता आहात. मग यादवांनी नारदांना नमस्कार केला, त्यांच्यापुढे पदर पसरला आणि म्हणाले की तुम्ही जी वस्तू मागाल ती आम्ही तुम्हाला देऊ, पण आमचा श्रीकृष्ण आम्हाला परत द्या. नारद म्हणाले की अशी कोणती वस्तू आहे तुमच्याजवळ? नाशवंत देऊन अविनाशी तुम्ही घेणार, मला फसवणार? श्रीकृष्णासारखा सांगाती मला या त्रिभुवनात शोधूनही सापडणार नाही. यादव म्हणाले की स्यमंतक मणी घेऊन जा. नारद म्हणाले की तो माझ्या उपयोगाचा नाही, तो मणी म्हणजे अनर्थ आहे. मग यादव म्हणाले की श्रीकृष्णाच्या वजना इतके सोने आम्ही तुला देऊ. नारद म्हणाले ठीक आहे, अवश्य आणून द्या. मग तुळा उभी केली. एका पारड्यात यादवेंद्राला बसवलं. सत्यभामा म्हणाली की श्रीकृष्णाला मीच सोडवते, माझ्याजवळ अपार धन आहे. अहंकारी सत्यभामेने तिच्याजवळचा सगळा सुवर्ण संग्रह आणून दुसऱ्या पारड्यात टाकला. तिच्याजवळचं सर्व धन संपलं. 16 सहस्र स्त्रियांनीही आपल्याजवळचं सुवर्ण दुसऱ्या पारड्यात टाकलं. सगळ्यांनी आपल्या अंगावरचं सुवर्ण तुलेमध्ये घातलं. द्वारकेचं सर्व राज्यभांडार आणून त्या पारड्यात टाकलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. समुद्रामध्ये पाखरू पडावं तसं झालं. नगरातल्या सगळ्या लोकांनीही आपलं धन आणून त्या पारड्यात ओतलं, पण काही उपयोग झाला नाही. द्वारकेमध्ये आता गुंजभर सोनंही उरलं नाही. देवकीनंही आपल्याकडचं सोनं आणून त्या पारड्यात टाकलं, पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहेत अशा जगजेठीला एका पारड्यात बसवून नारद आणि गोविंद यांनीही लीला रमली होती. सुवर्णाचं पारडं उचललं जात नाही हे पाहून देवकी धाय मोकलून रडू लागली. ती म्हणाली की सत्यभामे, तू वैरिणीसारखी अघटित करणी केली आहेस. कोणी आपल्या पतीचंच दान दिलं आहे असं कधी ऐकलं नव्हतं. देवकीने मग नारदाचे चरण धरले आणि त्यांना म्हणाली की मला पुत्रदान द्या. त्यावर नारद म्हणाले की अजून रुक्मिणी आली नाही, ती श्रीकृष्णाची पट्टराणी आहे. तिच्याजवळ खूप सोनं असेल, तिला बोलवणं पाठवा. रुक्मिणीला लगेचच बोलवण्यात आलं. काय घडलं आहे ते उद्धवाने तिला सांगितलं. ते वर्तमान ऐकून ती हास्यवदनाने उठली आणि तुळशी वृंदावनाजवळ गेली. तिने तुळशीला नमस्कार केला. तिला 3 वेळा प्रदक्षिणा केली. मग तिने प्रार्थना करून एक पिकलेलं पान खुडलं आणि ते एका रत्नजडीत ताटात ठेवलं. ते दिव्य वस्त्राने झाकलं. मग ती तुलेच्या ठिकाणी आली. तिने श्रीकृष्णाला आणि नारदांना नमस्कार केला. त्यांची षोडशोपचाराने पूजा केली. निर्मळ भावाने तिने ते तुळशीदळ तुलेवर ठेवलं आणि श्रीकृष्णाचं पारडं उचललं गेलं. सगळ्यांमध्ये श्रेष्ठ अशा भावाने तिने माधवला सोडवलं. सगळे देव विमानात बसून ही घटना पाहत होते. त्यांनी पुष्पवर्षाव केला.
तुलेमध्ये जास्त झालेलं सोनं काढून घेण्यासाठी गोपी धावल्या. रुक्मिणी, नारद, श्रीरंग हे पाहत होते. धन आणि दारासुख यांनाच खरं सुख मानून त्यांनी श्रीकृष्णाकडे पाठ फिरवली. सत्यभामाही या सगळ्या जणींमध्ये आपलं धन घेण्यासाठी धावली. ती म्हणाली की मी पर्वता एवढं सुवर्ण घातलं होतं, त्यातलं एक गुंजभर जरी कमी झालं तर मोठा अनर्थ होईल. त्या 16 सहस्र सुनांकडे पाहून देवकी म्हणाली की तुम्ही सगळ्या जणी मूर्ख आहात. माझे अलंकार आधी माझ्या पुढे टाका. तिचं हे बोलणं ऐकून तिच्या सुना हसल्या आणि म्हणाल्या की तुम्हाला म्हातारपणी दागिन्यांचा सोस सुटत नाही, आता तुम्ही तुमचे अलंकार सुनांना वाटा. नारदाने रुक्मिणीला वंदन केलं आणि तिला म्हणाले की तूच जगन्निवासाला भोग. त्याने त्या दोघांना प्रदक्षिणा केली आणि तो ऊर्ध्व पंथाने निघून गेला. कवी श्रीधर म्हणतात की हा हरिविजय ग्रंथ म्हणजे परीस आहे आणि हा जीव म्हणजे कठीण लोह आहे. हरिविजय ग्रंथरूपी परिसाचा स्पर्श होताच जीवनाचं सोनं होतं. म्हणूनच हरिविजय ग्रंथाचं श्रवण सदा सर्वदा करावं असं सांगून श्रीधराने 30वा अध्याय पूर्ण केला आहे. अध्याय 31. 30व्या अध्यायात सत्यभामेने भावनेच्या आहारी जाऊन श्रीकृष्णाचं दान नारदांना दिलं आणि मग श्रीकृष्णाला परत मिळवण्यासाठी जी सुवर्ण तुला केली त्या तुलेवर तुलसीपत्र ठेवून रुक्मिणीने श्रीकृष्णाला परत मिळवलं. व्यास, वाल्मिकी यांचे गुरु असलेले, 64 विद्यांमध्ये पारंगत असलेले, गायन कलेत निपुण असलेले, 4 वेद ज्यांना मुखोद्गत आहेत असे नारद एकदा तीर्थयात्रा करत दक्षिणेकडील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या रामेश्वर येथे पोचले. तिथे श्रीरामाचा परमभक्त हनुमान अनुष्ठान करत होता. सतत श्रीरामाचं ध्यान करणाऱ्या हनुमंताला नारद आले आहेत हे कळलं आणि तो नारदांना भेटण्यासाठी गेला. संतांचा अनादर करून जो भगवंताची पूजा करण्यात मग्न राहतो तो भगवंतालाही आवडत नाही. हनुमानाने श्रीरामाचं ध्यान सोडून दिलं आणि तो नारदांना भेटण्यासाठी पुढे गेला. त्यांनी नारदाचे चरण प्रेमाने धरले. त्या दोघांची भेट म्हणजे एक अपूर्व योग होता. दोघेही योगी होते, दोघेही बालब्रह्मचारी होते, दोघेही श्रीहरीचे आवडते भक्त होते, दोघेही ज्ञानी आणि विरक्त होते, दोघेही नित्यमुक्त होते. दोघांचाही पुरुषार्थ अद्भुत होता. हनुमंताने तृणासन घालून त्यावर नारदांना बसवलं, त्यांची पूजा केली. मग नारदाने हनुमंताला विचारलं की आता तू तुझा काळ कसा व्यतीत करतोस. हनुमंताने नारदाला सांगितलं की रामावतार संपल्यावर मी दक्षिण सागरी येऊन राहिलो आहे आणि एकवाणी, एकवचनी, एकपत्नीव्रती रामाचं चरित्र आठवत मी कालक्रमणा करतो आहे. नारद हनुमंताला म्हणाले की या पृथ्वीवर अनेक तीर्थ आहेत, तिथे साधू संत भेटतात. संत दर्शन घेण्यासाठी तू सर्व तीर्थांना भेटी दे. हनुमंताला तीर्थयात्रा करण्याचा सल्ला देऊन नारद आपल्या मार्गाने निघून गेले. श्रीरामाचे गुण गात नारद मुनी द्वारकेत आले. कृष्णाने नारदांना पाहिलं आणि त्यांना आसनावर बसवून त्यांची पूजा केली. मग श्रीकृष्णाने त्यांना त्यांचं वर्तमान विचारलं. तेव्हा नारदांनी श्रीकृष्णाला सांगितलं की मी त्रिभुवनात हिंडत होतो. हिंडता हिंडता मी दक्षिण समुद्रावरील सेतुबंधावर पोचलो. तिथे श्रीरामभक्त आणि महायोगी वीर हनुमंत भेटला. त्याच्या गुणांचं वर्णन मी कसं करू. त्याच्यासारखा विरक्त मी पाहिला नाही. तो तीर्थयात्रा करत करत तुझ्या द्वारकेत येईल. ह्या ब्रह्मांड मंडळात त्याच्यासारखा दुसरा वानर सापडणार नाही. रामाचा हा भक्तवल्लभ लवकरच तुझ्या दर्शनासाठी येईल. नारदाच्या तोंडून हनुमंताचं वर्णन ऐकल्यामुळे तो कधी एकदा आपल्याला भेटेल असं श्रीकृष्णाला झालं. तो नारदांना म्हणाला की अशा भक्तावरून आपला प्राण ओवाळून टाकावा असं मला वाटतं. नारदांच्या सल्ल्यावरून हनुमंत तीर्थाटनासाठी निघाला. तीर्थाटन करत करत हनुमंत गौतमी तीरावर आला. त्याने त्र्यंबक इथलं ज्योतिर्लिंग पाहिलं, पंचवटी स्थान पाहिलं. श्रीरामांनी इथे राहून दंडकारण्याचा उद्धार केला हे हनुमंताला माहीत होतं. नंतर तो पश्चिम दिशेने निघाला. त्याने द्वारका नगरी पाहिली. त्याला ती पूर्वी पाहिलेल्या अयोध्येप्रमाणेच दिसली. एकसारखे लक्षावधी कळस, रत्नखचित गोपुरं, अहोरात्र वाजणारी मंगलवाद्य, चित्रविचित्र मंदिरं, दारोदारी डोलणारे कल्पवृक्ष अशी द्वारकापुरी पाहून अंजनी हृदयरत्न हनुमंताला आनंद झाला. तो गोमतीच्या तीरावर आला तेव्हा त्याला ध्यानस्थ बसलेले अनेक ऋषी दिसले. हनुमंताने त्या ठिकाणी स्नानसंध्या केली, रघुनाथाचं ध्यान केलं. मग सगळ्या ब्राह्मणांना नमस्कार करून त्यांना त्या नगराचं नाव विचारलं. इथे कोणता राजा नांदतो आहे असंही विचारलं. त्या तीर्थाचं नाव काय असंही विचारलं. त्या विचित्र वानराला पाहून तिथल्या सर्व ऋषींना आश्चर्य वाटलं. वानर वेश असला
तरी हा ज्ञानी, चतुर आणि पंडित आहे हे त्यांच्या लक्षात आलं. अंगिरा सुताप्रमाणे हा महाविरक्त दिसतो आहे. ऋषींनी हनुमंताच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. त्यांनी हनुमंताला सांगितलं की ही द्वारावती नगरी आहे. इथला राजा यदुपती आहे. श्री विष्णूचा तो 8वा पूर्णावतार आहे. या नदीचं नाव गोमती आहे आणि हे पुण्यवंत असं चक्रतीर्थ आहे. द्वारकेभोवतीचं दिव्य वन आणि त्या वनातली फळं पाहून हनुमंताला खूप आनंद झाला. नेहमी फळं देणारे हे वृक्ष गगन भेदत उंच गेले होते. श्री रामभक्त हनुमान त्या वनात फळं खाण्यासाठी शिरला. दिव्य अशा वृक्षांवर बसून त्यांनी यथेच्छ फलाहार केला. मग त्यांनी महावृक्षांच्या फांद्या तोडल्या. फळं तोडून ती वनरक्षकांच्या अंगावर टाकली. त्यांना वाकुल्या दाखवून चिडवू लागला. त्यांच्याकडे डोळे वटारून पाहू लागला. चक्राकार उड्या मारून तो त्याची शेपटी वेडी वाकडी नाचवू लागला. त्याच्या त्या माकड चेष्टा पाहून वनरक्षक तातडीने धावले. त्याने हनुमंताला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सांगितलं की तू या वनाचा विध्वंस केला आहेस. तुला आता राजपुत्र मारतील. हनुमंतांनी त्यांना विचारलं की इथला राजा कोण आहे. वनरक्षकाने त्याला सांगितलं की राम आणि श्रीपती इथले राजे आहेत. त्यावर हनुमंतांनी त्याला सांगितलं की सूर्यवंशात अवतरलेला दाशरथी श्रीराम मला ठाऊक आहे. हा दुसरा राम कोण आहे ते मला सांगा, नाहीतर हे नगर मी उद्ध्वस्त करून टाकीन. त्यावर त्या वनरक्षकांनी हनुमंताला सांगितलं की हो, ह्या रामाबद्दल आम्ही ऐकलं आहे. दशरथांनी त्याला राज्याबाहेर काढलं होतं. त्याच्याबरोबर माकडांचा मेळा होता आणि सीते सीते असं म्हणून तो वनातल्या वृक्षांना आणि पाषाणांना आलिंगन देत होता. आमचा राम हा बळीराम आहे. तो बळकट आहे आणि त्यांनी यदुवंशात अवतार घेतला आहे. वनरक्षकांचं बोलणं ऐकून भीमरूपी अंजनीनंदन क्रोधावला. तो म्हणाला की ही द्वारका नगरी मी समुद्रात पालथी घालेन. त्याने त्याची शेपटी धरणीवर आपटली आणि त्याचा प्रतिध्वनी आकाशात उठला. हनुमंताचं ते उग्र रूप पाहून वनरक्षक घाबरले आणि महाकाळ आला आहे हे सांगण्यासाठी ते कृष्णाकडे गेले. त्यावेळी श्रीकृष्ण स्नानसंध्यादी कर्म करून देवाची पूजा करत होता. एकदा सगळ्या भक्तांनी त्याला विचारलं की तू स्वतः परिपूर्ण देवादी देव आहेस, मग तू कोणाचं ध्यान करतोस ते आम्हाला एकदा दाखव. श्रीकृष्णाने आपलं देवघर उघडलं आणि भक्त देवघरात आले. देवघरामध्ये रत्नजडित देव्हारा होता आणि त्या देव्हाऱ्यात श्रीकृष्णाच्या भक्तांच्या अगणित मूर्ती होत्या. प्रल्हाद, नारद, पराशर यांच्यापासून ते सुग्रीव, जांबुवंत, वालीनंदन यांच्यापर्यंत अनेकांच्या सगुण मूर्ती त्या देव्हाऱ्यात विराजमान होत्या. श्रीकृष्ण म्हणाला की माझ्या भक्तांचंच ध्यान मी करतो, त्यांच्याशिवाय दुसरा कोणाचंही चिंतन मी करत नाही. श्रीकृष्णाने आपली पूजा संपवली आणि तो दिव्य वस्त्र आणि अलंकार घालून शांतपणे चालला होता. गवाक्षामधून गोपी त्याला पाहत होत्या. त्यावेळी श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला की माझा डावा नेत्र लवतो आहे, बाहू स्फुरतो आहे, काहीतरी शुभ घडणार असं दिसतं आहे. आज मला भेटायला कोण येणार आहे? मला त्या होणाऱ्या भेटीचं समाधान जाणवतं आहे. श्रीकृष्ण सभेत आला. त्याचा जय जयकार झाला आणि दुंदुबी वाजल्या. सभेमध्ये सगळेजण उभे राहिले. श्रीहरी सिंहासनावर बसला. नारद, सनतकुमारादी भक्त श्रीकृष्णाची वाट पाहत होते. नारद आणि तुंबर परमसुंदर गायन करत होते. त्याचवेळी वनरक्षक सभेमध्ये आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की वनामध्ये एक वानर आला आहे आणि तो वनाची नासधूस करत आहे. तो वानर बृहस्पतीप्रमाणे बोलतो. तो सूर्यासारखा तेजस्वी आहे, पण तो वानर वेशात आहे. तो यमासारखा दिसतो. आम्ही त्याला तुमचं आणि बळीरामाचं नाव सांगितलं तर तो चिडला आणि म्हणाला की रावणाला मारणारा आणि रघुवंशात अवतार घेतलेल्या रामाव्यतिरिक्त हा दुसरा कोण आहे? त्याने रामाचं नाव कसं धारण केलं? श्रीकृष्णाने आश्चर्य व्यक्त केलं आणि तो वनरक्षकांना म्हणाला की तुम्ही एवढे सगळे जण आहात आणि त्या एका वानराला तुम्हाला आवरता येत नाही. वनरक्षकांनी श्रीकृष्णाला सांगितलं की आम्ही सगळे म्हणजे त्याच्यासमोर मशक आहोत. तो आमच्या सगळ्यांना एकाच घासात संपवून टाकेल. वनरक्षकाचं बोलणं ऐकून श्रीकृष्णाने गरुडाकडे पाहिलं. गरुडाच्या मनात गर्व आहे हे जाणून श्रीहरीने त्याला सांगितलं की तुझ्यासारखा पुरुषार्थ या त्रिजगतात कोणामध्येही नाही. तू त्या वानराला पकडून आण. तू एकटाच त्याला घेऊन येशील की तुझ्याबरोबर सैन्य देऊ? गरुड आवेशाने म्हणाला की मी पडणाऱ्या आकाशाला सावरतो. मी पक्ष्यांचा राजा आहे आणि तुम्ही मला त्या वानराला आणायला पाठवत आहात ह्याचंच मला आश्चर्य वाटतं. मी त्या वानराला धरून आणतो. मग गरुडाने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि तो आकाशमार्गे निघाला. त्याने वनात प्रवेश केला. पाठमोऱ्या बसलेला वायुनंदन हनुमंत त्याने पाहिला. तो फळं झेलत होता
आणि श्रीराम गुण गात होता. खगपती गरुड त्याला म्हणाला की तू वनाचा विध्वंस केलास, सगळ्या वनरक्षकांना पळवून लावलंस, मी तुला आता शिक्षा करतो. हनुमंत हसून म्हणाला की तू तर पुरुषार्थाच्या गोष्टी करतो आहेस, पण तू कोण आहेस आणि तुला कोणी पाठवलं आहे ते मला सांग. गरुड म्हणाला की मी कश्यपसूत द्विजेंद्र आहे आणि मी श्रीरंगाचा दूत आहे. हनुमंत म्हणाला की जो स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती करतो तो अज्ञानी असतो. हनुमंताचं बोलणं ऐकून गरुड त्याला म्हणाला की मरण समय जवळ आला आहे म्हणून तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यावर हनुमंतांनी त्याला सांगितलं, यारे बडबड्या पाखरा, तुझाच मृत्यू जवळ आला आहे. हनुमंताचं बोलणं ऐकून गरुड आकाशात उडाला आणि त्याने मोठी गर्जना केली. त्या गर्जनेमुळे अंडज वनचर भयभीत झाले. त्याने मग हनुमंतावर अकस्मात हल्ला केला. पर्वतावर भ्रमराने हल्ला करावा तशी गरुडाची स्थिती झाली. मग हनुमंतांनी गरुडाला आपल्या पायामध्ये धरलं. गरुड कासावीस झाला. मग हनुमंतांनी गरुडाला गरागरा फिरवलं आणि त्याला समुद्रात फेकून दिलं. द्वारकेपासून 8 सहस्र योजना दूर जाऊन तो पडला. तो सागरात बुडू लागला. त्याचा श्वास कोंडला. तो कसाबसा वर आला आणि म्हणाला की मी जो अभिमान धरला होता त्याचं फळ मला मिळालं. मग त्याने श्रीहरीचं स्मरण केलं आणि तो द्वारकेच्या दिशेने उडू लागला. आपण जर वनावरून गेलो तर तो वानर आपल्याला धरेल असा विचार करून तो दुसऱ्या मार्गाने द्वारकेकडे निघाला आणि द्वारकेच्या महाद्वारापर्यंत पोचला. तिथे मूर्छा येऊन पडला. श्रीकृष्णाच्या सेवकाने त्याला उचलून सभेमध्ये आणलं. श्रीकृष्णाने त्याला सावध केलं आणि विचारलं की काय झालं ते तरी सांग. थरथरा कापणाऱ्या गरुडाची बोबडी वळली होती. तो तुटक तुटक बोलू लागला आणि त्याने श्रीकृष्णाला सांगितलं की तुम्हाला माझा राग आला होता तर तुम्ही मला स्वतःच्या हाताने शिक्षा करायची. मला त्या वानराच्या हाती मार का दिलात? मग श्रीकृष्ण हसून म्हणाला की अरे तुझ्या बळामुळे तर मी बळकट झालो आहे. तू माझी चेष्टा करू नकोस आणि बांधून आणलेलं वानर कुठे आहे ते सांग. हे काम तुझ्या योग्य नव्हतं तरी मी तुला सांगितलं. तुझं प्रताप तेज कोणालाही सहन होत नाही. तू त्याला जीवे मारला असशील किंवा त्याला पळवून लावलं असशील. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून गरुडाच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तो श्रीकृष्णाला म्हणाला की तुम्ही अजूनही माझ्यावर राग धरला आहे. श्रीकृष्ण म्हणाला की अरे घाबरतोस कशाला, काय झालं ते तर सांग. गरुड म्हणाला की श्रीहरी वानर वेशात कृतांत आला आहे. तो द्वारकानगरी पाण्यात पालथी घालेल. त्याला सामोरा जाईल असा वीर या त्रिभुवनात तरी नाही. मला त्याने सागरात भिरकावून दिलं. गरुडाची स्थिती पाहून आणि त्याचं बोलणं ऐकून श्रीकृष्ण त्याला म्हणाला की अरे खगेशा, तुझीही दशा पाहिल्यावर आता त्याला कोण सामोरं जाईल. तुझीही अशी स्थिती झाली. श्रीकृष्ण वारंवार नारद मुनींकडे पाहत होता आणि हसत होता. नारद म्हणाले की नाम सांडल्याशिवाय हा वानर इथून जाणार नाही. श्रीकृष्ण म्हणाला की आमचा बळकट असा गरुडही याच्यासमोर हातबल झाला. बळीरामा, आता आपण काय करावं? बळीराम क्रोधाने म्हणाला की मी त्या वानराला क्षणात घेऊन येतो. एकाच घावात मी त्या वानराचं चूर्ण करीन. हरीचा मोठा पुत्र प्रद्युम्न म्हणाला की कोण आहे हा वानर? मला आज्ञा द्या, मी त्याला क्षणमात्रात धरून आणतो. बळीराम आणि प्रद्युम्नादी पुत्र या सर्वांच्या मनातला गर्व जाणून श्रीकृष्ण त्यांना म्हणाला की तुम्ही सर्व यादव जा आणि त्या वानराला धरून आणा. सर्व यादव सिद्ध झाले. त्यांनी त्यांचं चतुरंग दळ सिद्ध केलं. वाद्यांचा कल्लोळ ऐकून द्वारकेतले लोक आश्चर्यचकित झाले. सर्व यादव समुद्र किनाऱ्यावर आले. हनुमंत तिथे श्रीरामाचं ध्यान करत बसला होता. पाठमोऱ्या बसलेल्या बलवान हनुमंताला सर्व यादव वीरांनी पाहिलं. यादव त्याला म्हणाले की तू खूप चेष्टा केली आहेस, आता आम्ही तुला शिक्षा करतो. त्यांचं बोलणं ऐकून हनुमंत हसला आणि म्हणाला की मला एकट्याला पकडण्यासाठी तुम्ही एवढे सगळेजण इथे आला आहात. तुमचं काही आता खरं नाही. तुमच्यातला मुख्य कोण आहे आणि त्याचं नाव काय आहे ते मला सांगा. प्रद्युम्न म्हणाला, मी श्रीकृष्णाचा मुलगा आहे आणि माझ्या वडिलांनी ते लहान असताना अनेक दैत्यांना मारलं होतं. त्याचं ते बोलणं ऐकून हनुमंत म्हणाला की तू तुझ्या पित्याचा बडीवार सांगू नकोस. तू काय पराक्रम केलास ते सांग. तुम्ही सगळेजण माझ्याबरोबर युद्ध करायला आला आहात खरे, पण तुम्हा लेकरांशी युद्ध करायला खरं सांगायचं तर मला लाज वाटते. त्यावर यादववीर म्हणाले, अरे पाला पाचोळा खाणाऱ्या वानरा, आम्ही तुला आत्ता मृत्यूलोकी पाठवतो. असं जर झालं नाही तर आम्ही कृष्णाचं नाव लावणार नाही. मग त्यांनी धनुष्यबाण सरसावलं आणि हनुमंतावर बाणांचा वर्षाव केला. त्या वर्षावाने हनुमंताला काडी मात्रही इजा झाली नाही.
शुष्क तृण पडल्यावर पर्वताला ज्याप्रमाणे काहीही फरक पडत नाही, त्याप्रमाणे त्या बाणांच्या वर्षावाचा हनुमंतावर काहीही परिणाम होत नव्हता. मग हनुमंतांनी आपली लीला दाखवण्यासाठी आपली शेपटी जमिनीवर पसरली. ती शेपटी पाहून यादववीरांना वाटलं की आता या शेपटीला धरून आपण त्या वानराला सभेपर्यंत ओढत नेऊ. पण झालं विपरीतच. यादव हनुमंताच्या शेपटीला धरून ओढू लागले आणि ती शेपटी वाढू लागली. वाढत वाढत ती शेपटी द्वारकेमध्ये गेली. द्वारकेच्या रस्त्यावरून ती शेपटी जाऊ लागली आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक गर्विष्ठ माणसाला ती आवळून धरू लागली. तिने शिबिकेत बसलेल्यांना, घोड्यावर बसलेल्यांना, उन्मत्त गायकांना आवळलं. हनुमंत एका मोठ्या वृक्षावर बसला होता आणि तिथून न हलता तो आपल्या शेपटीने सगळ्यांचं गर्वहरण करत होता. हनुमंतांनी आपली शेपटी अचानक उचलली आणि तिला ज्यांनी धरून ठेवलं होतं ते लोंबू लागले. मग हनुमंतांनी आपलं विशाल मुख पसरलं. ते अतिविक्राळ मुख पाहून सगळ्या यादवांनी आपले डोळे बंद करून घेतले. हनुमंत त्यांना म्हणाला की काय रे, तुम्ही माझ्याबरोबर युद्ध करणार होता ना, तुमची शस्त्र सावरा. डोळे बंद करून घेतलेले यादववीर मनातल्या मनात म्हणाले की ह्याच्या आव्हानाला जर उत्तर दिलं तर हा आपल्याला गिळून टाकेल. आपण जो गर्व केला त्यामुळेच कृतांत वानरवेशात प्रकटला आहे. आता आपले प्राण वाचले आणि हरिचरण दिसले तरी खूप झालं. एका यादवानी शेपटीची मिठी सोडली आणि त्याने समुद्रात उडी टाकली. ते पाहून हनुमंतांनी आपली शेपटी समुद्रात बुडवली आणि तिला हेलकावे दिले. सगळे यादववीर कासावीस झाले आणि त्यांनी श्रीकृष्णाचा धावा केला. त्यांचा अभिमान गळून गेला होता. अभिमान गळून गेल्यामुळे सगळेजण मुक्त झाले. ते सगळेजण द्वारकाधीशाच्या सभेच्या दिशेने धावू लागले. हनुमंतांनी भुभुक्कार केला तरी त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. गलित गात्र झालेले यादववीर सभेमध्ये परतले. त्यांना पाहून श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं. यादव जगन्नायकाला सांगू लागले की आता आपली द्वारका काही वाचत नाही, वानरवेशात कृतांत झाला आहे. त्यांचं बोलणं ऐकून श्रीकृष्णाने नारदांना विचारलं, आता काय करावं? नारद म्हणाले की नाम सोडून द्यावं, नाहीतर हा वानर अनर्थ करील. मग बलरामाजवळ येऊन नारद त्याला सांगू लागले की हा रामभक्त हनुमंत आहे. त्याने लंकानगरी जाळली होती आणि अशोकवन उद्ध्वस्त केलं होतं. लक्ष्मण जेव्हा शक्ती लागून घायाळ झाला होता तेव्हा त्याने रात्रीतून द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता. याने आपल्या शेपटीचा दुर्ग करून वानराचं रक्षण केलं होतं. हा बलवंत आणि विरक्त असा ब्रह्मचारी आहे. हा चिरंजीव आहे आणि वज्र शरीरी आहे. त्याच्याशी युद्ध करू शकेल असा कोणीही या पृथ्वीवर नाही. असं असेल तर मी काय करावं हे तुम्हीच सांगा, असं बळीरामाने नारदांना सांगितलं. नारद म्हणाले की आता काय करायचं ते चक्रपाणीच जाणतात. सर्वांचा अहंकार गेला आहे हे पाहून श्रीकृष्ण म्हणाला की रामरूप पाहिल्याशिवाय हे वानर शांत होणार नाहीत. मग श्रीकृष्णाने अद्भुत केलं. त्याने श्रीरामाचं रूप धारण केलं. बळीराम लक्ष्मण झाला, पांचजन्य भरत झाला, सुदर्शन शत्रुघ्न झाला. मग श्रीकृष्णाने नारदांना सांगितलं की सत्यभामेला जानकीचं रूप घेऊन सभामंडपात घेऊन या. नारद अंतःपुरात गेले आणि सत्यभामेला सांगितलं की हनुमंत भेटायला येतो आहे, जानकीचा वेश घे. कृष्णाने रघुनाथाचं रूप घेतलं आहे. सत्यभामा सीतेचा वेश घेऊन सभामंडपात आली. श्री रामरूप पाहून तिला आश्चर्य वाटलं. सत्यभामेला पाहून श्री रामरूपातील श्रीकृष्ण म्हणाला की हा जानकीचा वेश नाही, आरशात परत एकदा न्याहाळ आणि परत ये. सत्यभामेने दुसरा शृंगार केला आणि ती दासीला विचारू लागली की हा वेश बरा आहे का? श्रीकृष्णाने सुभद्रेला पाठवलं आणि जानकीला घेऊन लवकर ये असं सांगितलं. सुभद्रा अंतपुरात आली आणि सत्यभामेला म्हणाली की शृंगार करण्यात किती वेळ घालवशील? हा सगळा कोरडा बडीवार आहे. श्रीधराने तुला लगेच बोलवलं आहे असं म्हणून सुभद्रेने तिचा हात धरला आणि तिला सभामंडपाकडे घेऊन निघाले. त्या लगबगीत सत्यभामेचं मुख काजळाने माखलं. तिचा तो अवतार पाहून श्रीरंग म्हणाला की पहा रे. श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून सत्यभामेचा गर्वभंग झाला. तिला वाटू लागलं की आपण आत्ताच प्राणत्याग करावा. सत्यभामा सभेमध्ये खाली मान घालून उभी होती आणि सभेतले लोक तिच्याकडे पाहून हसत होते. मग श्रीकृष्णाने रुक्मिणीला बोलवणं पाठवलं. श्रीकृष्णाने सत्यभामेला सांगितलं की तू आणि 16 सहस्र गोपी रुक्मिणीच्या घरी जा आणि तिला सत्वर घेऊन या. सगळ्याजणी रुक्मिणीच्या सदनी गेल्या तेव्हा त्यांना तिथे जानकी दिसली. हसतमुख जानकीला पाहून सत्यभामेला आश्चर्य वाटलं. मग तिने जानकीच्या वेशातील रुक्मिणीला सांगितलं की तुम्हाला जगज्जीवन बोलवतो आहे, मी निघालेच आहे असं सत्यभामेला सांगून जानकी सभामंडपात गेली. ती सभामंडपातील सिंहासनावर श्रीरामाजवळ जाऊन बसली.
मग श्री रामरूपातील श्रीकृष्णाने गरुडाला सांगितलं की आता त्या वानराला जाऊन सांग की श्रीरामांनी तुम्हाला आदराने बोलवलं आहे. गरुड म्हणाला की तो आता माझे प्राण घेईल. मग श्रीकृष्णाने आपल्या पुत्रांना सांगितलं की जा, तुम्ही त्या वायुनंदनाला घेऊन या. श्रीकृष्णाचे पुत्र म्हणाले की तो आम्हाला परत सागरात बुडवेल. मग श्रीकृष्णाने अक्रूर आणि उद्धव यांना सांगितलं की तुम्ही गरुडाबरोबर जा आणि माझा परमभक्त असलेला हनुमंताला घेऊन या. तिघांनीही रघुरामाला आदराने नमस्कार केला आणि ते हनुमंताला आणण्यासाठी निघाले. उद्धव आणि अक्रूर यांनी पाहिलं की हनुमंत एका मोठ्या वृक्षावर ध्यान लावून बसला आहे. मग ते त्याच्याजवळ गेले. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. घाबरलेल्या गरुडानेही लांबूनच नमस्कार केला. मग उद्धव आणि अक्रूर यांनी मारुतीला सांगितलं की तुम्हाला अयोध्यापती बोलवतो आहे. त्याचं बोलणं ऐकताच हनुमंताच्या हृदयात प्रेम दाटून आलं. त्याने अक्रूर आणि उद्धव यांच्या चरणावर लोटांगण घातलं. त्यांना आलिंगन दिलं. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तो अक्रूर आणि उद्धव यांना म्हणाला की रघुनाथ कुठे आहेत ते लगेच दाखवा. मग हनुमंताचे दोन्ही हात अक्रूर आणि उद्धव यांनी धरले आणि ते तिघे पुढे चालू लागले. त्यांच्या मागून गरुड जाऊ लागला. तो मनात विचार करत होता की सभेमध्ये याला रघुपती दिसले नाहीत तर तो पुन्हा क्षोभेल. हरीची करणी अद्भुत होती. द्वारकेची अयोध्या झाली होती. घरोघरी रामचरित्राचं गायन चाललं होतं. समोर दिव्य मंडप होता आणि सिंहासनावर रघुराज बसला होता. त्याला पाहून हनुमंताने लोटांगण घातलं. हनुमंताला पाहून सीताकांताच्या हृदयातही प्रेम उच्चंबळलं. हनुमंताने रामचरणावर मस्तक ठेवलं आणि आपल्या नयनातील अश्रूने त्याचे चरण धुतले. मग रामाने हनुमंताला दोन्ही हातांनी वर उचललं आणि त्याला आलिंगन दिलं. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याचा चेहरा कुरवळला. आपल्या गळ्यातला सुंदर मुक्ताहार त्याच्या गळ्यात घातला. वामांगी सीता बसली होती आणि सव्यांगी हनुमंताला बसवलं. हनुमंताने परत एकदा रामाच्या चरणावर माथा ठेवला आणि काय आश्चर्य, हनुमंताने जेव्हा वर पाहिलं तेव्हा त्याला श्रीकृष्ण दिसला. हनुमंताचं मन विचलित झालं. मग श्रीकृष्णाने हनुमंताला सांगितलं की हनुमंता, रामावतारातली गोष्ट आठव. द्वापार युगात श्रीकृष्ण अवतारात मी तुला भेट देईन असं तुला सांगितलं होतं. हनुमंताला रामाचे ते बोल आठवले आणि तो म्हणाला की तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, पण श्री रामरूप घेऊनच माझी बोळवण करा. हनुमंताची विनंती मान्य करून अयोध्यानाथ बसला. मग त्याने हनुमंताचा नाना उपचाराने गौरव केला आणि म्हणाला की हनुमंता, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. तू लंकेत जो पराक्रम केला तो पाहून त्रिभुवन चकित झालं होतं. मग श्रीरामाने हनुमंताला आपल्याजवळ बसवून भोजन केलं. सीतेने त्याच्या पंक्तीला वाढलं. भोजन झाल्यावर श्रीराम परत सभामंडपात आला. त्याच्यासमोर हनुमंत हात जोडून उभा राहिला. तो म्हणाला की मला कधीही विसरू नका. मग सर्वेश्वर श्रीकृष्णाने हनुमंताला सांगितलं की मी अर्जुनाचा सारथी होईन तेव्हा तू रथाच्या ध्वजस्तंभावर बस. हनुमंताने श्रीकृष्णाचं म्हणणं मान्य केलं आणि त्याला परत एकदा साष्टांग नमस्कार केला. पुढची तीर्थ पाहण्यासाठी हनुमंत निघाला. नारदही त्याच्याबरोबर निघाले. त्यांनी जगनमोहनाला नमस्कार केला. सीताकांताने नगराबाहेर येऊन वायुसुताला निरोप दिला. हनुमंत गेला आहे हे पाहून रघुनाथ सद्गदित झाला. नगरातल्या लोकांनीही आनंदाने निश्वास टाकला, कारण एक मोठं अरिष्ट टळलं होतं. सगळ्या घरांमध्ये आनंदी आनंद झाला होता. हनुमंताला निरोप देऊन परत आलेला श्रीकृष्ण उद्धव आणि अक्रूर यांच्याजवळ हनुमंताच्या गुणाचं वर्णन करत होता. सत्यभामा, यादव आणि गरुड अशा सगळ्यांचं हनुमंतांनी गर्वहरण केलं होतं. अभिमान हा भक्तीला बाधक असतो, म्हणून श्रीकृष्णाने ही घटना घडवून आणली होती. हरिविजय हा ग्रंथ म्हणजे नंदनवन आहे आणि त्या नंदनवनातील इतिहास वृक्षावर प्रेमरसाने भरलेली फळं लागली आहेत. अशा या नंदनवन रूपी हरिविजय ग्रंथाचा 31वा अध्याय इथे पूर्ण झाला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.